नमस्कार. आज आपण एका अत्यंत खळबळजनक आणि थेट भाष्य करणाऱ्या लेखाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. हा लेख आहे विश्वंभर चौधरी यांचा, ज्यात त्यांनी बंगाल निवडणुकांवर अतिशय आक्रमक आणि टीकात्मक मत मांडलं आहे. ही केवळ एक राजकीय चर्चा नाहीये बरं का, तर निवडणूक प्रक्रियेच्या मूळ गाभ्यावर उपस्थित केलेले हे काही अत्यंत गंभीर प्रश्न आहेत. चला तर मग या संपूर्ण युक्तिवादाच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया नक्की काय मांडलं या लेखात. या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. सुरुवातीला मूळ युक्तिवाद, त्यानंतर मतदार वगळल्याचे अत्यंत गंभीर आरोप, संस्थात्मक दडपडशाहीचे दावे, या असमान लढतीचं चित्र आणि शेवटी एक अतिशय सूचक असं रूपक. तर पहिल्या भागापासून सुरुवात करूया. मूळ युक्तिवाद, अभिनंदनास स्पष्ट नकार. बघा, लेखाची सुरुवातच एका मोठ्या धक्क्याने होते. लेखक अत्यंत स्पष्ट शब्दात विजयी पक्षाचे अभिनंदन करण्यास नकार देतात. ते थेट म्हणतात, मी विजयी पक्षाचे अभिनंदन करणार नाही, उलट माझ्या देशाची लोकशाही बर्बाद केलीये आणि संविधानाचा अपमान केलाय म्हणून जाब विचारीन. आता हा केवळ एखादा राजकीय पराभव मान्य न करण्याचा प्रकार नक्कीच नाहीये, तर लोकशाही मूल्यांच्या कथित ऱ्हासावर केलेलं हे एक अत्यंत तीव्र आणि नैतिक भाष्य आहे. आता येऊयात दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, मतदार वगळण्याचे आरोप आणि त्याबद्दलचे सांख्यिकीय दावे. हा आकडा खरोखरच थक्क करणारा आहे. 90 लाख. होय, बरोबर ऐकलत, तब्बल 90 लाख. लेखकाने असा गंभीर दावा केला आहे की एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांना, ज्यामध्ये विशेषतः ममता बॅनर्जी यांचे पारंपरिक अल्पसंख्याक मतदार होते, SIR किंवा सिर नावाच्या प्रक्रियेअंतर्गत जाणीवपूर्वक मतदार यादीतूनच वगळण्यात आलं. आता हे प्रमाण नक्की किती मोठं आहे हे समजून घेऊया. राज्याच्या एकूण 7,34,00,000 मतदारांपैकी तब्बल 12.26% मतदार या एका प्रक्रियेत वगळले गेले. थोडक्यात सांगायचं तर लेखकाच्या मते मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार कमी केल्यामुळे निवडणुकीचा निकाल आधीच निश्चित झाला होता. हा एक अतिशय गंभीर आणि मोठा दावा आहे. बरं, हा प्रकार केवळ एका राज्यापुरता मर्यादित नव्हता असा दावाही या लेखात केला आहे. लेखकाच्या मते याआधी बिहारमध्येही अगदी असाच एक विषप्रयोग करण्यात आला होता. तिथे सत्ता मिळवण्यासाठी तब्बल 47 लाख मते कापण्यात आली होती असा थेट आरोप इथे आहे. म्हणजे एका व्यापक आणि पद्धतशीर तंत्राचा वापर होत असल्याकडे इथे लक्ष वेधलं आहे. आता या दाव्यांना पुष्टी देण्यासाठी लेखकाने काही मोठ्या तज्ज्ञांचे संदर्भ दिले आहेत, जसे की माजी मुख्य निवडणूक आयुक्त SY कुरेशी. कुरेशी यांनी कथितरित्या या मतदार वगळण्याच्या प्रकाराला थेट घटनाद्रोह म्हटलं आहे. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मतदान करू न शकणाऱ्या नागरिकांना पुढच्या वेळी मतदान करा असं जे उत्तर दिलं होतं, त्याची तुलना कुरेशी यांनी फ्रान्सच्या राणीच्या भाकरी मिळत नसेल तर केक खा या ऐतिहासिक आणि संवेदनशून्य वाक्याशी केली आहे. यावरून या संपूर्ण प्रक्रियेबद्दलचा त्यांचा तीव्र धक्का स्पष्ट होतो. या तज्ज्ञांच्या मतांचा आधार घेत लेखकाने आणखी एका माजी मुख्य निवडणूक आयुक्तांचं विधान पुढे आणलं आहे. ओम प्रकाश रावत यांनी असा इशारा दिला होता की देशभरातील तब्बल 6.5 कोटी मतदारांना वगळण्याचा हा एक अत्यंत गंभीर कट असू शकतो. ह्या दाव्यावरून आपल्याला ह्या संपूर्ण समस्येची व्याप्ती किती अवाढव्य असू शकते याचा अंदाज येतो. आणि इतकंच नव्हे तर खुद्द सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनीही या SIR प्रक्रियेला तीव्र विरोध केला होता. त्यांनी या प्रक्रियेला पूर्णपणे असंवैधानिक आणि लोकशाहीला पायदळी तुडवणारा प्रकार म्हटलं होतं. या सर्व मजबूत संदर्भांमधून लेखक आपला युक्तिवाद अधिकच भक्कम करताना दिसतायत. आता तिसऱ्या भागाकडे वळूया, संस्थात्मक दडपशाहीचे आरोप आणि सत्तेचा पुरेपूर वापर. 2,20,000. लेखकाने असा आरोप केला आहे की गृहमंत्रालयाकडून तब्बल 2.2 लाख अर्धसैनिक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. जर आपण गणित मांडलं तर दर 100 मतदारांमागे एक सशस्त्र जवान. हे सगळं कशासाठी? तर लेखकाच्या दाव्यानुसार जाणीवपूर्वक मतदारांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आलं होतं. याचबरोबर काही विशिष्ट आणि अत्यंत आक्रमक पद्धतींचा वापर केल्याचा आरोपही आहे, जसं की आम्हाला मत दिलं नाही तर पुढच्या वेळी तुमचं नाव वगळलं जाईल अशा अफवा पसरवणं. तसंच विरोधकांना नामोहरम करण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी ED आणि CBI सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा शस्त्रासारखा वापर करणं. आणि सर्वात गंभीर म्हणजे स्वतः निवडणूक आयोगाचा कथित पक्षपातीपणा. या सर्व गोष्टी लोकशाही प्रक्रियेत कसा अडथळा आणतात हे लेखक अत्यंत सविस्तर आणि आक्रमकपणे मांडतात. आता चौथा भाग, एका असमान राजकीय लढातीचं चित्रण. इथे एक प्रकारची डेव्हिड विरुद्ध गोलियात अशीच रूपरेषा आखली आहे. चित्र कसं उभं केलंय बघा.
एका बाजूला साक्षात पंतप्रधान, गृहमंत्री, संपूर्ण केंद्र आणि राज्य सरकारे, ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, अफाट संपत्ती आणि पूर्णपणे अनुकूल असलेली प्रसारमाध्यमे अशी एक महाकाय यंत्रणा उभी आहे. आणि दुसऱ्या बाजूला केवळ एकट्या ममता बॅनर्जी. लेखकाने अशा प्रकारे राजसत्तेची प्रचंड ताकद विरुद्ध एकटी व्यक्ती असं एक असमान चित्र इथे उभं केलं आहे. आणि या प्रचंड असमानतेमुळेच लेखक असं मानतात की ममता बॅनर्जी यांनी जिंकलेल्या जागा म्हणजे एखाद्या सशस्त्र दरोडेखोरांच्या तावडीतून शिताफीने वाचवलेल्या खजिन्यासारख्या आहेत. म्हणूनच या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आलेला त्यांचा अंतिम पराभव हा विजयी पक्षाच्या विजयापेक्षा कितीतरी पटीने अधिक तेजस्वी आणि लखलखित आहे असा लेखकाचा अगदी ठाम दावा आहे. चला तर मग आता वळूया शेवटच्या आणि 5व्या भागाकडे. एक अंतिम रूपक, फसवणूक करणारा विद्यार्थी. आपला संताप व्यक्त करण्यासाठी लेखकाने विजयी पक्षाची तुलना एका अशा गुंड विद्यार्थ्याशी केली आहे जो अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने गैरप्रकार करतो. तो काय करतो तर तो आपल्या सहकाऱ्यांच्या वह्या फाडतो, पर्यवेक्षकाला चाकूचा धाक दाखवतो, पेपर तपासणाऱ्याला थेट लाच देतो, स्वतःचं प्रगती पुस्तक स्वतःच खोट्या मार्गाने लिहितो आणि कहर म्हणजे शेवटी या फसव्या निकालावर निर्लज्जपणे गुलाल उधळून आनंदही साजरा करतो. हे रूपक अतिशय थेट आणि अंगावर येणारं आहे. आणि ह्याच उपमेवरून लेखक त्यांचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडतात. ते स्पष्ट करतात की असा विद्यार्थी कधीच अभिनंदनास पात्र नसतो, तर तो कडक शिक्षेस पात्र असतो. ज्या मोजक्या लोकांनी हे कथित गैरप्रकार खपवून न घेण्याचं ठरवलं आहे त्यांच्याच सोबत उभं राहण्याचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचं सामान्यीकरण न करण्याचा ठाम निर्धार लेखक इथे व्यक्त करतात. या विश्लेषणाचा समारोप करताना एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जेव्हा निवडणूक प्रक्रियांवर इतके गंभीर आरोप होतात आणि अशा कठोर रूपकांच्या माध्यमातून त्यांच्यावर थेट प्रश्नचिन्ह उभं केलं जातं, तेव्हा संस्थात्मक अधिकारांवरील विश्वास आणि जनतेच्या मनातील वाढता संशय यातील ही प्रचंड मोठी दरी आपली लोकशाही कशी भरून काढू शकते. अशा अत्यंत तीव्र टीकेचा सामना करताना लोकशाही व्यवस्था स्वतःला सावरून आपला पाया कसा मजबूत ठेवू शकते यावर सर्वांनीच गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. हे विश्लेषण इथेच संपतं. माहिती घेत रहा आणि महत्त्वाचं म्हणजे विचार करत रहा.